श्रोते हो नमस्कार. 2025 या वर्षाला निरोप देण्याची आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली आहे. जुनं वर्ष सरताना आकाशवाणी वृत्त विभागाच्या मागोवा 2025 या 8 भागांच्या मालिकेत आपण संपूर्ण वर्षातल्या महत्त्वाच्या घटनांचं पुनरावलोकन करणार आहोत. आजच्या भागात सरत्या वर्षात मनोरंजन क्षेत्रात झालेल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत. श्रोते हो, मनोरंजन क्षेत्रात यंदा विविध चित्रपटांनी व्यावसायिक यश अपयश अनुभवलं. वर्षाच्या सुरुवातीला खरी चर्चा रंगली ती नितेश तिवारींच्या रामायण भाग 1 ची. या चित्रपटानं भारतीय व्हीएफएक्सचा दर्जा जागतिक पातळीवर नेऊन ठेवला. काही चित्रपटांनी 2025 मध्ये बॉक्स ऑफिस गाजवलं. दाक्षिणात्य चित्रपटांनी पुन्हा एकदा कोट्यवधींची कमाई केली. 2025 मध्ये अनेक मोठे चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित झाले, तर वाराणसी सारख्या काही चित्रपटांच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली. पॅन इंडिया चित्रपटांनी भारतीय सिनेमाला जागतिक बाजारपेठेत मोठी ओळख मिळवून दिली. चित्रपट जगतातल्या बहुभाषकतेविषयी सांगतायत ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर. आपल्या चित्रपटसृष्टीची वाटचाल एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोचली आहे आणि यापुढे सुद्धा अशाच पद्धतीने ती बहुभाषिक चित्रपटाची असेल असं मला वाटतं. म्हणजे असं की मल्टिप्लेक्सच्या युगामध्ये आपल्याला आपल्या मराठी तसेच हिंदी त्याचप्रमाणे इंग्रजी या चित्रपटांच्या बरोबरच इतर भाषेतील चित्रपट सुद्धा पाहायला मिळत आहेत. मग ते दक्षिणेकडील कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलुगू भाषेतील असतील, गुजराती भाषेतील असतील, इतकंच नव्हे तर बंगाली भाषेतीलही काही चित्रपट आज आपल्याला मल्टिप्लेक्समध्ये पाहायला मिळत आहेत. ही बहुभाषिकता आहे याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे सबटायटल. सबटायटल्समुळे मराठी चित्रपटाला अन्य भाषिक चित्रपट रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. हे जे बहुभाषिकता आहे ही प्रामुख्याने मोठ्या चित्रपट महोत्सवामध्ये पाहायला मिळते. तिकडे ज्याप्रमाणे अनेक भाषेतील चित्रपटांची जणू जत्रा भरते त्याचप्रमाणे किंवा त्याचं प्रतिबिंब आज मल्टिप्लेक्स युगावर पडलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे असं होतं की आजची जी नवीन पिढी आहे जी इंटरनेट सॅव्ही आहे किंवा ज्याला जगभरातील कंटेंट ओटीटीवर पाहायला मिळतोय, त्यामुळे आजच्या चित्रपट रसिकांची रुची अथवा चित्रपट माध्यम व व्यवसायाबद्दलच्या अपेक्षा झपाट्याने बदलल्या गेल्या आहेत असं दिसतंय. हे का नव्या वळणावर किंवा नव्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलेलो आहोत. त्यामुळे त्याचं आपण स्वागत करणं आवश्यक आहे. अर्थात असं होत असताना आणखीन एक गोष्ट गेल्या काही वर्षामध्ये घडलेली आपण पाहतो आहोत की पॅन इंडिया चित्रपट म्हणजे एका भाषेमध्ये निर्माण झालेला चित्रपट तो अन्य भाषेमध्ये डब होऊन प्रदर्शित होणं, याचा जो प्रभाव आहे तो आपल्याला प्रामुख्याने दक्षिण भारतीय चित्रपटाच्या बाबतीत जास्त दिसला. मग तो पुष्पा असेल, पुष्पा 2 असेल, कांतारा असेल, बाहुबली असेल, हे असे काही चित्रपट आहेत जे मुळात तिकडच्या म्हणजे तेलुगू अथवा तमिळ भाषेमध्ये निर्माण झाले, त्यानंतर दक्षिणेकडील अन्य भाषा आणि त्याबरोबर हिंदी भाषा याच्यामध्ये डब झाले आणि ते मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होताना त्यांना चांगलं यश देखील मिळालेलं आहे. श्रोते हो, मनोरंजन क्षेत्रात 2025 हे वर्ष कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या प्रभावासाठी लक्षात राहील. चित्रपटांचं पोस्ट प्रोडक्शन, डबिंग आणि अगदी गाणी तयार करण्यासाठी एआयचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला. उत्कृष्ट व्हीएफएक्समुळे भारतीय सिनेमे आता हॉलिवूडला टक्कर देऊ लागले आहेत. यामुळे निर्मितीचा खर्च कमी झाला असला तरी कलाकारांच्या हक्कांबद्दल नवीन कायदेही चर्चेत आले. तर दुसरीकडे 2025 मध्ये महिला प्रधान चित्रपटांनी केवळ समीक्षकांचीच पसंती मिळवली नाही तर बॉक्स ऑफिसवरही सुपरहिट टॅग मिळवला. श्रोते हो, मराठी चित्रपट सृष्टीसाठी 2025 हे वर्ष आशयघन ठरलं. ऐतिहासिक चित्रपटांसोबतच सामाजिक विषयांवर आधारित चित्रपटांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये छाप पाडली. मराठी चित्रपटांनी केवळ कथांच्या जोरावरच नव्हे तर प्रोजेक्शन मॅपिंग आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरामुळेही प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणलं. ग्लॅमरच्या मागे न धावता सामान्य माणसाच्या जगण्याला पडद्यावर मांडण्याचं धाडस आजचे मराठी दिग्दर्शक करत आहेत. याविषयी सविस्तर ऐकूया ज्येष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांच्याकडून. आपल्या मराठी चित्रपटाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर मराठी चित्रपट हा आशियाच्या बाबतीत नेहमीच पुढे राहिलेला आहे. म्हणजे चित्रपटाची चांगली कसदार आशयपूर्ण गोष्ट ही मराठी चित्रपटाची आपली स्वतःची अशी एक ओळख आहे, ताकद आहे आणि वैशिष्ट्य आहे. आणि हे वैशिष्ट्य 2025 मध्ये देखील कायम राखलं गेलं असं मराठी चित्रपटावर जर आपण नुसतं नजर टाकली किंवा ते जर आपण पाहिली असेल तर तुमच्याही लक्षात येईल. म्हणजे 2025 मध्ये आता थांबायचं नाही, दशावतार, अभंग तुकाराम,
उत्तर, गुलकंद, क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम, आशा, गोंधळ, पुन्हा शिवाजीराजे भोसले, प्रेमाची गोष्ट 2, मनाचे श्लोक, वडापाव, कैरी, जिप्सी, ऊद, कुर्ला टू वेंगुर्ला, ताटकणा, आसामी अशिमी, लग्न आणि बरंच काही, असे जे वेगळ्या आशयावरचे चित्रपट आपल्या समोर आले, याच्यातून असं दिसते की मराठी चित्रपटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर 2025चं वैशिष्ट्य की नवीन दृष्टिकोन असणारे असे दिग्दर्शक मराठी चित्रपटसृष्टीला लाभले. त्याच्यामध्ये विशेष नावं घ्यायची तर क्षितिज पटवर्धन, सुबोध खानोलकर, रोहन मापुसकर, शिवराज वैसळ, विजय कलमकर अशी काही नावं आपल्याला सांगता येतील. आणखीन एक विशेष की भेरासारखा कोकणातील एका गावामध्ये चित्रित झालेला म्हणजे कोरोनाच्या काळातील एका गोष्टीवर तो आधारित चित्रपट आहे. अतिशय वेगळा आणि याला खऱ्या अर्थाने मराठी चित्रपट म्हणता येईल असाही चित्रपट यावर्षी आपल्या समोर आला. त्यामुळे 2025 हे मराठी चित्रपटासाठी व्यावसायिक दृष्ट्या एक साधारण बरं म्हटलं गेलं. म्हणजे आता थांबायचं नाही, दशावतार, कुर्ला टू वेंगुर्ला अशा काही किंवा अगदी आता अखेरीला उत्तर अशा काही चित्रपटांनाच फक्त यश लाभलं असलं तरी देखील विषयाची विविधता ही मराठी चित्रपटाची ताकद आहे आणि त्याचं आपण कौतुक करायला पाहिजे. श्रोते हो, वेव महोत्सव 2025 कला, संगीत आणि संस्कृतीचा हा अनोखा संगम यावर्षी आकर्षणाचं केंद्र ठरला. स्थानिक कलाकारांपासून ते आंतरराष्ट्रीय डीजेंपर्यंत वेव्हने 2025च्या आठवणीत एक वेगळीच लाट निर्माण केली. वेव्ह 2025 ही परिषद केवळ भारतातलीच नव्हे तर जागतिक माध्यम आणि मनोरंजन उद्योगाला एकत्र आणणारा, नवसर्जनाला चालना देणारा आणि गुंतवणुकीसाठी दरवाजे उघडणारा एक महत्वाचा मंच ठरला. त्याविषयी सांगतायत सिने अभ्यासक पत्रकार नरेंद्र बनबे. भारत सरकारने वेव ही एक चांगली कॉन्सेप्ट आणलेली आहे, ज्याला आपण जागतिक सिनेमा क्षेत्र आणि भारताचं सिनेमा क्षेत्र यांना मर्ज करतोय, एकत्र आणतोय. जगभरातले एक्सपर्ट इथे येतात आणि मनोरंजन क्षेत्रातल्या वेगवेगळ्या घडामोडींवर विचार मंथन करतात. ही एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तिथे ज्या पद्धतीचे करार झाले, म्हणजे को प्रोडक्शनचे करार झालेले असतील किंवा आपल्याकडचा सिनेमा हा तिकडे नेऊन म्हणजे परदेशामध्ये घेऊन जाऊन त्याचं एक वेगळं प्लॅटफॉर्म तयार करायचं असेल, म्हणजे इंडियन सिनेमा वेगवेगळ्या राजदूतांच्या माध्यमातून ते त्या देशांमध्ये जाऊन त्याचं प्रदर्शन करणं, फक्त कमर्शियल सिनेमा नसेल तर इंडिपेंडेंट सिनेमांसाठी ही जी घडामोड आहे वेव समिटची ही खूप महत्वाची आहे. याच्याकडे पॉझिटिव्हली आपण पाहिलं पाहिजे आणि उत्तरोत्तर जागतिक सिनेमा इंडस्ट्री ही आपण भारतीय काबीज करू वेव समिट सारख्या वेगळ्या प्रयोगातून आणि याच्यातून आपण जागतिक पातळीवर खूप पुढे जाऊ असा विश्वास आपण बाळगायला हवा. एक इथे महत्वाचं मला सांगावंसं वाटतं, मी बुसान फिल्म फेस्टिवल मध्ये ज्युरी होतो, तर या बुसान फिल्म फेस्टिवल मध्ये जे एशियाचं सर्वात मोठं फिल्म मार्केट तिथे असतं, तिथे आपल्या NFDC ने एक अवॉर्ड सुरू केलेला आहे यंदापासून. मला असं वाटतं की असं साऊथ कोरिया सारख्या देशामध्ये भारताचा एक पुरस्कार सुरू होणं हेही एक ज्याला आपण म्हणू की एक चांगलं माइलस्टोन आहे असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, यंदा OTT प्लॅटफॉर्मचा उदय एका वेगळ्याच उंचीवर केला. प्रादेशिक भाषांमधल्या वेब सिरीजनी यावर्षी ग्लोबल एमी अवॉर्ड्समध्ये भारताचा तिरंगा फडकवला. मनोरंजन विश्वातलं हे 2025चं सर्वात मोठं यश म्हणता येईल. यावर्षी एका मोठ्या बदलाची नोंद झाली. चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत असतानाच एका महिन्याच्या आत ते OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाले. 2025 मध्ये OTTचं वाढतं महत्त्व आणि मनोरंजन क्षेत्रात झालेला AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रवेश व्हायचे भविष्यात काय परिणाम होतील याविषयी माहिती देत आहेत पत्रकार नरेंद्र बनबे. जे सिनेमे आपल्याला थिएटरमध्ये पाहता येत नव्हते, म्हणजे एकदा आला सिनेमा की निघून जातो, तर तो आपला बघायचा राहिला असेल किंवा नव्याने OTT वर प्रदर्शित होत असतील, तर याच्यासाठी OTT प्लॅटफॉर्म हे एक चांगलं ज्याला इनिशिएटिव्ह म्हणू ते आहे. मला असं वाटतं की याच्यातून काय झालंय की नवीन प्रेक्षक वर्ग तयार झालेला आहे OTT साठीचा. त्याचे विषयही त्या पद्धतीचे आहेत आणि सिनेमाचं जे प्रोडक्शन आहे ते सिनेमाचं प्रोडक्शन OTT साठी आता खास होऊ लागलेलं आहे. याचा एक दुष्परिणाम असा आहे की लोकांचं थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहण्याचं जे प्रमाण होतं ते कमी झालेलं आहे. फुटफॉल ज्याला आम्ही मार्केटिंगच्या भाषेमध्ये बोलतो, तर सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहण्याचं फुटफॉल कमी झालेलं आहे.
आता आपण विचार करूया आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर. तर मध्यंतरी 1.5-2 वर्षापूर्वी तिकडची जी परदेशातली हॉलिवूडमधली जी स्क्रीन रायटर असोसिएशन आहे, यांनी खूप मोठं आंदोलन केलं आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या विरोधामध्ये. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काय होतं, की तुम्ही एक जर विषय मांडला आणि त्याची स्क्रिप्ट करायला सांगितली, तर ती अगदी काही क्षणाचा म्हणजे काही सेकंदाच्या फरकाने तुम्हाला जशीच्या तशी तुमच्या मनातली स्क्रिप्ट यायला लागते. जसं तुम्ही प्रॉम्प्ट द्याल त्या पद्धतीने. पण याला एक दुसरी बाजू आहे आणि जसं कॉम्प्युटरच्या वेळी झाली, की लोकांच्या नोकऱ्या जातील, मोठी बेरोजगारी होईल, तशी भीती आताही आहे. जेव्हा टीव्ही 1950 मध्ये आला, तेव्हा सिनेमा मागे पडला असता. त्याच्यानंतर इंटरनेट आलं, एवढं टोरंट हे पीअर टू पीअर सॉफ्टवेअरचं एक पॅरलल इंडस्ट्री तयार झाली पायरेट्सची. त्याच्यामुळे सिनेमाला धोका झाला असता. आणि आता एआय आहे. तर मला असं वाटतं, की टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट याच्यामध्ये येत राहणार आणि त्याच्याकडे एक टूल म्हणून पाहावं. याने सिनेमाला फायदाच होईल. याला सलग कॅन्सल न करता याच्यातून सिनेमामध्ये काही नवीन प्रयोग होऊ शकतात का? याचा विचार व्हायला पाहिजे. श्रोते हो, 2025 या वर्षात मराठी नाटकांनी चक्क हाऊसफुलचे बोर्ड पुन्हा एकदा मिरवले. 2025 मध्ये मराठी मनोरंजन क्षेत्रात घाशीराम कोतवाल, सखाराम बाइंडर सारख्या जुन्या नाटकांच्या पुनरागमनानं रंगभूमीला नवी ओळख मिळाली. मराठी नाटकांचे प्रयोग लंडन, न्यूयॉर्क आणि दुबईमध्ये विक्रमी संख्येने झाले आणि अजूनही होत आहेत. संगीत देवबाभळी, संगीत शारदा सारख्या संगीत नाटकांना प्रेक्षकांनी उचलून घेतलं. 2025चं मराठी नाटक आता फक्त शब्दात उरलं नाही, तर ते एक भव्य दृश्यात्मक मेजवानी बनलं आहे. 2:22 सारख्या मराठी नाटकांनी भयनाट्याचे स्मार्ट अनुभव प्रेक्षकांना दिले. श्रोते हो, सरत्या वर्षात चांगल्यासोबत काही वाईट घटनाही घडल्या. या वर्षात मनोरंजन विश्वानं अनेक दिग्गजांना गमावलं. प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेल्या या कलाकारांच्या निधनाने मनोरंजन जगतामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या दिग्गजांच्या सिनेसृष्टीतल्या योगदानाचा आढावा घेतला वरिष्ठ सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांनी. 2025 मध्ये आपण चित्रपटसृष्टीतील अनेकांना दुर्दैवाने गमावलं. अर्थात हे अशा गोष्टी ह्या होत असतात, परंतु 2025 मध्ये आपल्याला जे काही असे दुःखद घटना घडल्या आणि दुःख झालं याची सुद्धा नोंद घ्यायला पाहिजे. काही नावं सांगायची तर अभिनेत्री संध्याजी यांनी 60 आणि 70च्या दशकातील मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर चांगला त्यांचा प्रभाव होता, त्यांचं नाव घ्यावं लागेल. त्याचबरोबर धर्मेंद्र, असरानी, पंकजधीर, निर्माते ND कोठारी, अभिनेता सतीश शाह, दया डोंगरे, सुलक्षणा पंडित, पटकथा लेखक अनिल कालेलकर अशी बरीच नावं आहेत ज्यांना आपण 2025 मध्ये दुर्दैवाने गमावलं. या प्रत्येकाने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसाठी भरीव कामगिरी केलेली आहे. चित्रपट माध्यम व व्यवसाय यामध्ये झोकून देऊन काम करणारी अशी बरीच मंडळी या क्षेत्रामध्ये वावरत आहेत. त्यातील काही जे आपल्यातून दुर्दैवाने निघून जातात त्यांना आपण श्रद्धांजली वाहणे क्रमप्राप्त आहे असं मला वाटतं. श्रोते हो, मनोरंजन कोणतंही असो, ते आपल्या आयुष्यात थोडा विरंगुळा आणि सकारात्मकता घेऊन येतं. 2025 हे वर्ष केवळ पडद्यावरच्या चकाकीसाठी नाही, तर बदलत्या दृष्टिकोनासाठी सुद्धा लक्षात राहील. तर सरत्या वर्षातील या घडामोडींनी केवळ वर्तमानाला दिशा देताना नव्या वर्षातल्या प्रगतीचाही पाया रचलाय. मागोवा 2025च्या आजच्या भागात आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा भेटूया अशाच इतर घडामोडींसह. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि समन्वय प्रिया जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.